नमस्कार मित्रांनो, मी तुमचा फ्रेंड सोलो ट्रॅव्हलर. आणि बरेच दिवस झाले कुठं फिरायला गेलो मी. तर कुठेतरी फिरायला जायची इच्छा झाली माझी. आणि मी व्हिडिओमध्ये बोललो होतो तुम्हाला की आम्ही छोटी ट्रिप काढली आहे फिरायला जायची. आणि आज जायचं चाललं आहे आमचं. आणि आम्ही आज जाणार आहे 7 वाजता निघणार आहे आम्ही सर्विसनं. आणि कुठं जायचं ते तुम्हाला मी व्हिडिओच्या जेव्हा पोचू तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. आत्ता तुमच्यासाठी फक्त आता तुम्हाला म्हणजे मी व्हिडिओमध्ये काय सांगत नाही, गेल्यावरती तिथं जाऊन मी तुम्हाला दाखवीन कुठं जाणार आहे ते. आणि एक मध्ये माझा ट्रिपचं चाललं होतं तिकडं जायचं म्हणून, पण 2-3 वेळा कॅन्सल झालं आहे. बाईकने जायचं आहे. आता आम्ही 4 व्हीलरमध्ये जाणार आहे. 5 जण आहे आम्ही. मी आहे, संकेत आहे, परेश आहे, नंतर ओंकार आणि स्वप्नील, असे 5 जण आहे आम्ही. आणि आपली ट्रिप आहे 4 दिवसाची, मोठी ट्रिप आहे. बघू काय घडते आपल्यासोबत आज, कसं काय रुटीनमध्ये मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये कसं काय ते. भरपूर दिवसांनी जी प्लॅनिंग केली होती, जी इच्छा होती जायची, तिथं तर नाही चाललो आहे. म्हणजे एक जो आपला खाटू श्याम चालला होता तिथं तर नाही चाललो आहे. जर इनकेस पॉसिबल झालं तिकडं जायचं तर आपण तिथं नक्की जाऊ, भेट देऊ खाटू श्यामला. आपले 2 स्पॉट आहेत आज. उद्या आपण ज्या ठिकाणी असणार आहे ते काही लोकांचा ड्रीम प्लॅन असतो. आणि रिसेंटमध्ये लोकांनी जायची प्लॅनिंग पण केली असेल त्या 2 ठिकाणी आणि गेले पण असतील. तर आपण उद्या त्या ठिकाणी पोचणार आहे. त्या व्हिडिओमध्ये राहा आणि ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा फ्रेंड सोलो ट्रॅव्हलर. आता आम्ही निघालो आहे टोटली, फक्त जरा ओंकारचं राहिलं आहे. बाकी सामान टाकलं डिक्कीत नाही टाकलं मी, ॲक्च्युली पुढं टाकलं. कारण की विषय कसा होतो, जो CNGचा आपला टँक आहे ना त्याच्यामुळे जराशी स्टोरेज आहे ना कमी पडलं. त्याच्यामुळे मी माझी बॅग पुढे ठेवली आहे आणि संकेतची बॅग मागं टाकली. आणि ओंकार आता निघतो आहे, म्हणजे तो लेटच आला जरा, त्यामुळे निघाला की लगेच आम्ही निघू सर्वजण. आणि परेश आणि स्वप्नील आता येत आहेत. बाकी रेडी आहे, थोडीशी एक्साइटमेंट आहे. रात्रीच्या 10 वाजता निघतो की निघायचं होतं आम्हाला 6 वाजता आणि निघतो आम्ही 10 वाजता. एवढा रात्रीचा डिफरन्स बघू. शूज आहेत कोणाचे संकेतचे. अबे यांनी पण 2-2 घेऊन ठेवले. शूज आणले किती घेतले? 2-2 शूज घातले आणि अजून एक जोड घेतले. गरीब माणूस बघा, गरीब माणूस. हा काय वाला तर समजलं, शूज कशाला एवढे कोण शूज घेतले? तू घेतलेस भाई, दुसरं कोण नाही. तू डबल घेतली, त्यांनी डबल घेतले. त्यांनी सँडल घेतले फक्त एवढंच, सँडल आणि शूज घेतले. आणि तू डबल शूज. तुझी बॅग आहे? माझी बॅग पुढे आहे, त्याची बॅग पुढे आहे, ती पण आहे. नको लॅपटॉप आहे. लॅपटॉप कशाला घेतली? मला लागला तर तिला पुढेच घ्यायला आता काय त्याच्यावरती इंटरव्ह्यू द्या. आता दिलेस ना, झालेच ना जॉईनिंग होतच ना. आता अजून गेलो नाही भाई. अरे जागा झाली, ओंकारने केला ना जागा त्यात. चल लॅपटॉप दे. कुठे? नको पुढे ठेव नको. लॅपटॉप. अरे काय नाही होणार, ठेव इथं. बसायला जागा नको, बसशील का? इथं पाट्या राहतोय का? पाट्या राहते बॅग इथे ठेवली तर ना, इथे ठेव. लॅपटॉप पुढे आहे का पाठी आहे? इथे मागे मागं आहे, पुढे असं टाक. नाही, 4 दिवस झाले त्याला घेऊन. लॅपटॉप मागं आहे. हो, लॅपटॉप मागेच पाहिजे, नाही तर ह्याच्यावर आपटेल पुढच्या सिलेंडरवर. काय विषय नाही टावला तर बेल्ट काढतो. माझा ब्लॉग इथंच चालू झाला. भावानं निघायचं होतं 6 वाजता, पण निघतोय 12 वाजता. सरीला जा या. कसलं सरीला तर ठेवून दे लॅपटॉप इथे. नाही लागलं तर मला. कशाला लॅपटॉप? छोटी बॅग ठेव ना पुढे. कुठं सोबत. हे जे ती चावी टाक. तू रिले बघितलंस? जा लवकर रिले चेक कर. ओंकार रे, मला ठेवू ना, मला दिलेस ना तुझी चावी. ओंकार हा बटन दाबस. अबे इथं बटन आहे ना, दिसलं? लावड आता लाव.
नाही टू व्हीलरला आपण प्रेमाने चालवतो मग फोर व्हीलरला आपण चालवतो ला मला नाही लावतो ते. मी फक्त उघडायचं शिकलो आवाजानं शिकलो. कपडा मार गाडीवर जे कपडा मारतो अंकर चावी नको मारू काचेव नको मारू. काही पैसे शोधायला 200 ठेवले नाही तिथं. आता ह्याच्यात ठेव बोललो काही तुला. पैसे शोधायला मला 15 मिनिटं गेले तिथे. अरे हे 200 तिथं ठेव आणि तिथे जाऊन बोलले हे माझं घे माझ्याकडून 200 रुपये. सकाळी येते आणि चावी घ्यायला. पहिले 200 रुपये सुट्टे दे त्याला. हो घेऊन आलोय आम्ही. चला गाडी चेक करतोय आपण आम्ही मॅकॅनिक सर ओके ना गाडी एकदम चेक तर करू द्या. हा ठीक आहे चेक कर. सहलीला जायचं आहे ना. हो सहलीला नाही लीडे अरे तर गाणं नाही ऐकलंस का तू. सहलीला जायचं सहलीला. मला मी सर्व तोच तो काय त्याचं नाव काय होतं रे. तो हात चड्डीवर येतो तो. आपण बघू डिसाईड करू आपण पिक्चर बघायला लागेल तुला. बघायला. हा अमय अमय हे अमय त्याच्यामध्ये अमय नाव नाही. अमय वाक्याचं रिअल नाव आहे. वाजले 10 आणि आम्ही अजून महाडमध्येच आहोत. मित्राने मग अशी मला कॉल केला मला बोलतो कुठं पोचलास बोलला भाई घरी जा अजून तुला तर 6 वाजता निघणार होतात ना. काय बोलणार मित्र एक अजून एक येणार होतं. आम्ही 2 व्हीलरवरती जाणार होतो असं. हा अरे हो अरे नवीन आपल्याला माणूस भेटला की तुम्हाला गाडी बिडी पुसायची असेल तर आपल्याकडे एक पर्सन अवेलेबल आहे. 50 रुपये लागतील. 50 रुपये लागतील जास्त खर्च नाही पण गाडी फक्त चांगला हां चांगली पुसून देईन तुम्हाला. का आला मॅकॅनिकचं सोबत घेत नाही बघतो का घेतले ना त्यांनी. काय आवाज आल्यावरती कुठेतरी थांबवली. गाणं लावून ऐका बाकी चेंज करायला काय बघ हत्यार विचार घेतले ना सॉकेट वगैरे सगळा. ते चेक कर बाबा बाकी काय नको. पिक्चर काय नाही घेतलं आम्ही. हे बाई मग कॉलणार कसं काय फालायचं तुला हे ह्याला चेंज करायचं झालं तर गॅरेजला. बो अलग ही चीज थे मतलब वो अलग ही लेवल का म्हणतात. भाई तू क्या सोच के तू क्या बोल रहे भाई. हा काय जेवण घेऊन मॅगी घेऊन आला की काय कुठं नाही कुठं जाताना काय घेऊ तू नाही. जाताना मॅगीच घेऊ चल. तो मला बोलतो मॅगी आहे की मॅगी म्हटलं सुचीची आठवण काढते की काय ही मॅगी कुठे आहे. काय माहिती. नाईट असेल आज. ओके असेल आज. निघाला असेल आता बोलला. मी कुठं खरेदी करत नाही शर्टवाले टी शर्टवर आलो म्हणून मी कुठं खरेदी करत नाही. पॅन्ट आणि शर्ट शर्ट आता सध्या कसं थोडंसं आपण कुठे स्वतःवरती इन्व्हेस्ट केलं तो लोकांमध्ये शेड झालो. क्लिअर येतं ना. तो आम्ही आता निघतोय. 10:15 का 10:30 वाजले असते. 10 वाजले. चला फोटो नाही काढला फोटो काढले तू थोडीशी एक्साइटमेंट आहे. फर्स्ट टाइम आम्ही रात्री निघतोय. ह्याच्या आधी आम्ही कधी रात्री निघालो ना. पहिली गोष्ट जेवढं आम्ही निघालो तेव्हा म्हणजे सकाळच्या टायमाला आम्ही निघालो अजूनपर्यंत लॉंग रूटला जेवढं चाललं आहे पण. आणि दुसरी गोष्ट आम्ही फर्स्ट टाईम 4 व्हीलरनी चाललो आहे. आपला जो रूट आहे ते 4 दिवसाचा टोटली आपण म्हणजे 4 दिवस आपण असणार आहे बाहेर. आणि आपला आज निघालो होता 10 वाजता. बघू सकाळपर्यंत कुठं पोचतं आहे. ही प्लॅनिंगमध्ये आहे की पहिला जो स्टे आहे आपला तो ओंकारेश्वरला असला पाहिजे. त्याच्यानंतर उज्जैन नंतर येतं आपला चित्तोडगडनं रिटर्न आपला गुजरात करत आपण महाराष्ट्रला येणार आहे.
असा रूट आपला आहे टोटली. चला आता निघालं आपण, गाडी काढली परचनी. आणि हा आपला एक फोटोग्राफर आहे, व्हिडिओग्राफर. तो हे सोडून त्या मांजरीला बघतोय आणि मी पण त्या मांजरीला कवर करतोय. ओके ओके कम ऑन शाबाश. चला निघालोय, भेटू आम्ही परत. मला बारीक लोकांना ॲडजस्ट करायला लागतं, लवकर ॲडजस्ट करायला लागतं यार. तू बस. पर्या गाणं चालू कर. सहलीला जायचं. गेला का इकडे? चला आम्ही आता निघतो आहे. पुढे पाहिजे काय? आपल्या बाजूला स्वप्नील, स्वप्नील मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला चला चला. 5 मिनिटाचं काय काय आलं मध्ये. हो माय नेवर नेवर नेवर. सर्व घेतलंय माणसाने. घेतला. माझ्याकडे आहे ना, माझ्याकडे आहे. चार्जर घ्यायला पाहिजे होतं रे. घेऊ काय? कॉड आहे. नको तू चल. एवढ्या जणांचे तुमचं याने माझा फासना म्हणणार. विवोचा आहे काय कोणाचा? माझा आहे विवो. मग विवो 3 पाठी 3 विवोचे. इकडे इकडे 4 आहेत 4. साईडला घे जरा. रस्त्यावर स्वप्न नाचती, झाडांची सावली गोष्टी सांगती, टपरीचा चहा थोरातली जोडी, थकवा विसरतो चालते गमत थोडी. मॅट्रा झाला क्लोज, सॉरी मॅट्रा झाला आपला क्लोज. असं नाही बोलत तर आम्ही चाललो रिटर्न आता घरी महाडला. खूप वाईट वाटतं. करायच्या आयटम आजारी पडली आहे, तिलाच बघायला चाललो आता. असंच समजा आता विषय काय आला की आम्ही जो काय म्हणतो छोटासा असं स्टोव जो गॅसवरती लावतो, तुम्ही हायकिंगच्या व्हिडिओमधली लोकांमध्ये बघायला असेल, ती गाडी आउटसाईडला लावून त्या स्टोववरती कुकिंग करतात. तो आम्ही नाही बोललात ना तर त्याचे भांडे घेतली होती मॅगी बनवायला मोठी. मॅगी बनवायला आम्ही तो प्लॉट घेतला होता, पण भाई तो स्टोव्ज ना आम्ही घेतला. मी म्हणजे ओंकारी स्टोव्ज घेतला विचारला तो. आता तेच घ्यायला रिटर्न आम्ही महाडला चाललोय. फुल फोकस चाललंय मला. स्वप्नी भाई देतोय फुल फोकस. तसं मी गोरा आहे, दोघं पण गोरा. हे बघा 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 भाई लोक गेला पण पहिलाच फेरीला पहिलाच लागलेला आमचा दणका म्हणजे घात. ऐक ना, आहे का तो? आहे काय? त्याला चार्जर आता आम्ही पोचलेलो नागोठणीच्या पुढं. थोडासा ब्रेक घ्यायला. ब्रेक मोठा घेतलाय, संकेतने घेतलाय ना. सो थंडी लागते रे, हे स्वेटर आला पाहिजे. गाडी तुला थंडी वाजते? मला आवडं का? काय माहिती. घंटे ए सी कुठं चालू आहे? कंटिन्यू. काय बोलतेस एसी शिवाय जमत नाही तुला ना. आणि 12 वाजले आताशी. दिल्ली होते. कितीला निघालो आपण? 10 ना. 10-11 तसं इथं आलो बरोबर. ते 12 वाजले. 11:15 ना. 12 2 तास लागले ढाण्याला पोचायला. ढाण्याला बोलते नागोठण्याला 2 तास लागतं. 10 कुठं आपण ते दासगावला 11 वाजता निघालो. 25 ला होतो ठीक आहे मग. दासगावला. 10:45 आपण होतो दासगावला. मग ठीक आहे जरासं छोटीशी गडबड होलं जरासं. आमचं नाही बोलत तर अर्धा तास गेला. इससे ज़्यादा स्पीड में नहीं चलाता. थोड़ा काय नाही ब्रेकिंग का यहाँ त्रास होईल. समृद्धीला आणि त्यानंतर खाली उतरलो ना इगतपुरीला तर रेअर पंप आहे. ते पण आता बघायचं
रूट मॅपवरती बघितलंस का हो का मॅपवरती बघितलंस का बघतो ना. पर्याय बसलाय का बघ आपला माणूस आहे वाटतं हे असायचा दिसतो कॅन्डी क्रश चालते. हाय जवळ ते पावलं. इथले पण असते पुढे बसले असतं लावले काय बसला कॅमेरा बसला असतं लावड्या मग वरती बघ मिररची इथं डॅश कॅमला लावले आता वाजले 6 वाजले जवळपास आणि आम्ही नाशिक क्रॉस केलाय. जरासा ब्रेकला थांबलो होतो. चहा बी कॉफी पियालो. अंकरला एक ब्लॅक टी पाहिजे होती विदाऊट शुगर. ती त्याला ब्लॅक टी भेटली. काय काय आमचं एक माणूस फक्त धाराशिव झालाय तो म्हणजे स्वप्नील बेटकर. तो फुल भाई नाईट मारलं तरी असं झालंय. फुल नशेमध्ये येतो. फुल फुल 2ला झाले बोलतोय. आणि पुढं पेट्रोल पंप बघू आणि सर्वजण एकत्र बसू मीटिंग लावून बाथरूममध्येच. काय चला पुढं बघू का होतंय. म्हणजे अजून भरपूर डिस्टन्स आहे ना बोललात ना तरी अजून 400 किलोमीटर आहे जवळपास. 400 किलोमीटर आहे अजून आम्हाला धुले गाठायचं. धुल्यानंतर धुले करत आम्हाला ओंकारेश्वरला जायचं. बरं कसं वाटतं. बरं कसं वाटतं तुला आता. झोप कंप्लीट झाली का तुझी. नाही किती तास पर्यंत गाडी चालवलीस. मी हा फक्त 3 का 4 तास.
परेशने 4 तास गाडी चालवला आणि ओंकारला तर टेन्शन आलंय भाई एकटा गाडी कसायची काय लावडी हे भाई डेला तरी गाडी खेच डेला काय प्रॉब्लेम नाही ना लावडा तुला तुझं हे काय ना हा डेला नो प्रॉब्लेम. ते माहिती आहे मला तुझा डेला प्रॉब्लेम नाही नाईटला प्रॉब्लेम होतो तुझा डेला काय प्रॉब्लेम नाही कारण की कसं विषय आता हायवेच आहे बघ 1:50 यांनी गाडी घेतला आणि आता 5 वाजून 25 मिनिटं To navigate on Android Auto. किती तास चालवला रे? बघू पुढं काय होतं आपल्यासोबत 4-5 तर ओंकारने 4 तास हा 4 तास. ओंकारने गाडी बऱ्यापैकी खेचलं आहे ते आवाज येतोय बरे. कसलं भरपूर गाडी करतो. वा 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 बरे आवाज यायला लागला होता म्हणून मी बोललो ना 10 वाजता आपल्याला चेंज करायला लागेल. अभि घास रे पंपावर लावतो तिथे करून टाकायचं एक्झिट करणार. काय करून टाक तर ते दाखवा तुम्ही. असे लोड लागलेत का काय झालं परिस्थिती नक्की हे आमचे मोठे ब्लॉगर आहेत. हां होय. काय झालं नक्की मॅटर काय झालं वाले ब्लॉगर आहेत. आरो व्हायचं सध्या आपल्या गाडीचा जरा मोठा विषय झाला आहे आता जरासं थांबलो होतो आम्ही पेट्रोलसाठी आणि पेट्रोल भरायला घेतला का लाईट गेली का आम्ही आलो तेव्हा मीटर चालू होतं त्यांचं आणि जस्ट ते आले भरायला आणि त्यांची लाईटच गेली का आता येईल किती मिनटं ओंकारला जरासा आला आहे प्रेशर तो ओंकार गेला आहे जरासा प्रेशर रिलीज करायला आणि इथं स्वप्नील आणि परेशचा काहीतरी माझ्या विरुद्ध कटस्थानी असं बोललं जातं असं वाटतंय मला काय वेगळा असू शकतो काय सांगू शकत नाही आणि विषय काय आला आहे ब्रेक पॅडचं आमचं जरासा खराब झाले ते आम्हाला चेंज करायचे जातं तर परेश गाडी साईडला लावून तिथं चेंज करणार आहे तो एक म्हणजे ना एकंदरीत बोललं तिथं आमचा अर्धा 1 तास तरी वाया जाणारच आहे वाया म्हणजे वाया जायचं नाही तर असं गाडीचं काम आहे आपलं तर करून घ्या इथं आपण तेवढं रिलॅक्स टाईम जरासं बसू आणि गाडीला पण आराम भेटेल कारण की गाडी नॉनस्टॉप अंकर बोलतो सकाळपासून गाडी रनिंग आहे हा बोलत तर गाडी आत्ता किती टोटली 800 नाही 8 तास रनिंग झाली गाडीची. 8 तास कुठं भाई सकाळपासून रनिंग आहे बोलते तू गाडी ओंकार ती भाड्याला गेली. हाड्या गेला मग रनिंगच आहे ना यार तू गाडीत तर हां आपली रनिंग आपण किती रनिंग केली किती किलोमीटर रनिंग केली आपण हां 8 तासात कुठं कुठं काय माहिती. 400 ना आता 350 आहे 375 आता 400 म्हणजे नाही बोलत तर आम्ही 400+ रनिंग केलेली आहे आता आणि सकाळी ओंकारने जी म्हणजे मुंबई 160 म्हणजे 500 किलोमीटर गाडी आज रनिंग झाली सकाळपासून ब्लॉगर चालू झाला आपला काय आलं तुला नाही रे नाही म्हणजे महाडमध्ये असं काय मीटर नव्हतं फर्स्ट टाइम मीटर यूज करतो असं बघतो याला काय बाकी काय फॅसिलिटी आहे का वेगळं काय चलो का माडा काढून देऊ फुल करायची. काढून लॉक चाललाच नाही ना कॉल त्याच्यामुळे तो
तो बंद आहे का तिकडे? चालू आहे पेट्रोल टाकायचा प्रयत्न करतोय तर पेट्रोलच येत नाही. एकदम प्रॉपर गाडी लावला पाहिजे. लॉक आहे तुमचं काहीतरी बोलतो ते. त्याला सेटिंग काहीतरी वेगळी बोलते लॉक. अरे तो पंप लॉक आहे बोलते इथे त्याला शो होते लॉकचं. हो झाला. हा पेट्रोलच आहे. काय जास्त म्हणलं टोकावलं कटक मारते डायरेक्ट. अरे वर आला. अगो भाई काय करू. कॅप लाव कॅप लावते रे माणूस. आपण कॅप कसा कॅप लावतेस. पेट्रोल व्हायला जरासं तुम्हाला त्या साईडला नजारा खूप भारी दिसतं. म्हणजे जवळपास 6:30 वाजलेत आणि आपण कसं जसं भाई पेट्रोल भरून झालं आमचं. आणि या साईडला तुम्ही नजारा बघू शकता माझ्या मागं काय भारी दिसतं. आणि सूर्यास्ताची वेळ झाली आहे सूर्योदयाची. एकदम भारी येऊ दिसते. हा बोलू शकत नाही. पेट्रोलची टाकी फुल केली आहे आणि CNG ऑलरेडी आम्ही टॉपअप केला होता मागं. आणि आता पेट्रोल पंप फुल झाला. आता फक्त आमची जो ब्रेक पॅडचा थोडासा इश्यू आहे तो थोडासा सॉल्व आउट करायचा प्रयत्न करतो. तो झाला की गाडी एकदम ओके आहे आणि झाली की लगेच आम्ही निघणार आहे. हा एकच आहे त्याला. नाही फिरवायला येतो एक. अरे फिरवायला वाकडा येतो ना काय तो कॅप्टन बघितलंच का कॅप्टन असा. अरे काम चालू आहे ना. वरचा पकड वरचा. ती बॅग दे इकडे ऑनलाईन. तेरे को फसायला लागत आहे रे. आहे तो पण नाही आहे तो पण अरे हा पडतो रे. हे रे छोटू. आपण असं आहे काय. आणि बाकीचे स्क्रू ड्रायव्हर पाना तात्पुरते बाहेर राहू दे नंतर ते पाणी टाकायचं. सगळा हाय बोललास ना ते कुठं आहे. पाना कुठला पाहिजे तुला. पाना नाही मग बदलणार कशाने. नट असतो. मग काय ते काय तुला काय दिसा असा कटवला का टाकला वाटलं काय. आपल्याच काळात आहे पाणी पण आहेत पण ते किती नंबरचा पाहिजे तुला. 12
एवढं 12 लागतो. मला वाटतं दुकान बघायला लागेल. पंक्चर किट आहे. ती काय करायची पंक्चर नाही काढत आपल्याला ब्रेक चेंज करायची चालू. आधी आता काय करू हा बरोबर आहे. नको अजून काय पाहिजे ते काढून नको ते काढून. पण ते समोरच ठेवलं तर काय सांगतोय रे तो काय काय आहे तो इतकंच काय लागलं एमर्जन्सी मध्ये स्क्रूड्रायव्हर स्क्रूड्रायव्हर काय करणार बाकी काय हे 12 नंबरचं पाहणं मुश्किल आहे. मुश्किल आहे. मग आता बघायला गेलं पुढं बघायला गेलं हार्डवेअर वगैरे. हार्डवेअर कशाला मग ते दुकानात बघू ना हे चेंज करतात त्याला त्याकडे चेंज करून हा बघ ना, हा काय बघ ना, हां हा काढ वरती काढा काढायचं. काय तुटलं की काय दुकानात पाहणं